राज्य शासनाच्या विविध विभागांच्या जिल्हास्तरीय कार्यालयांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी दिनांक 27 मार्च ते 31 मार्च या कालावधीत कृषी विज्ञान केंद्र प्रक्षेत्र वाघापूर येथे भव्य यवतमाळ महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले आहे। यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांनी या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी पत्रकार परिषदेत केले। कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा ग्रंथालय अधिकारी जिल्हा माहिती कार्यालय आणि नगर परिषद यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या महोत्सवाचे उद्घाटन 27 मार्च रोजी पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। या यवतमाळ महोत्सवात कृषी महोत्सव समृद्धी सरस प्रदर्शन सांस्कृतिक महोत्सव नव तेजस्विनी प्रदर्शन शासकीय योजनांच्या माहितीचे प्रदर्शन ग्रंथोत्सवाचा समावेश आहे। या उद्घाटनीय कार्यक्रमाला आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत राहणार आहे। तसेच खासदार संजय देशमुख खासदार प्रतिभा धानोरकर खासदार नागेश पाटील अष्टीकर आमदार भावना गवडी आमदार ॲडव्होकेट किरण सरनाईक आमदार धीरज लिंगाडे आमदार राजू तोडसाम आमदार अनिल उर्फ बाळासाहेब मांगुळकर आमदार संजय देवरकर आमदार संजय देरकर आमदार किसन वानखडे यवतमाळ नगर परिषदेच्या नगराध्यक्ष ॲडव्होकेट प्रियदर्शनी उईके उपनगराध्यक्ष विलास कुलकर्णी जिल्हाधिकारी विकास मीना मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्यासह विविध विभागाचे अमरावती विभागीय अधिकारी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे। या यवतमाळ महोत्सवात कृषी विभागाला 200 स्टॉल उभारण्यात येणार आहेत। याकरिता एकूण 8 डोमची उभारणी करण्यात येणार आहे। या डोम मध्ये शासकीय दालने परिसंवाद चर्चासत्रे व विविध स्पर्धांसाठी सेमिनार हॉल कृषी निविष्ठा दालने महिला बचत गटाच्या फूड झोन खाद्यपदार्थ गृहोपयोगी वस्तू आणि नवीन बचत गट व सेंद्रिय शेती धान्य विक्री पशुवर्धन व दुग्ध व्यवसाय विभाग आणि उमेदच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे दालन यासह सांस्कृतिक कार्यक्रमासाठी डोम शासकीय योजनांच्या माहितीचे प्रदर्शन दालना जिल्हा ग्रंथालय कार्यालयाचे ग्रंथोत्सव दालन असणार आहे। यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांनी या यवतमाळ महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले। या पत्रकार परिषदेनंतर जिल्हाधिकारी विकास मीना यांनी सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन तयारीची माहिती घेतली व यवतमाळ महोत्सव यशस्वी करण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। ज्वालादीप न्यूज साठी नरेश राऊत यवतमाळ।